एक तर विजयी यात्रा, नाही तर अंत्ययात्रा निघेल. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी मराठा आंदोलकांनी लावून धरली आहे. याच मागणीसाठी जरांगे उद्यापासून पाणी पिणे देखील सोडणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन आणखी तीव्र झालं आहे. आझाद मैदानातील आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे यांनी आज रविवारी रात्री आझाद मैदानातून आंदोलकांना भावनिक साथ घातली आहे. एक तर विजयी यात्रा, नाही तर अंत्ययात्रा निघेल, अशा शब्दात जरांगे यांनी मराठा बांधवांना साथ घातली. आम्ही खेड्यातले आहोत, पण आम्हाला अक्कल आहे, त्यामुळे एवढा लढा लढतोय ना. शिंदे समितीचं काम नोंदणी शोधणं आहे. प्रमाणपत्र देणं त्यांच्या हातात आहे. संबंधित मंत्रालयाने त्यांचे अधिकार काढले तर तेच मंत्रालय प्रमाणपत्र देते. शिंदे समितीचं काम म्हणजे नोंदी शोधून अहवाल तयार करणे. त्यांनी 3 खंड बनवून सरकारला दिले. आता पुढची प्रक्रिया म्हणजे सरकारने अंमलबजावणी केली. कोणताही नेता आला तर त्याला त्रास देऊ नका. तो आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायला शिका. अन्यथा आपल्याकडे नेते यायला भेटतील. नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालत असाल तर तुमच्याकडे कोणीही येणार नाही. जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत नेत्यांचा सन्मान करा. ज्यावेळेस असं वाटेल की आरक्षण भेटत नाही, त्यावेळेस पाहू काय करायचं आहे ते. कोणत्याही पक्षाचा नेता आला तर त्याला माघारी बोलवू नका. त्याला सन्मानाने येऊ द्या. त्याला सन्मानाने जाऊ द्या. गोंधळ घालणारे कोण आहेत ते पाहावं लागेल. ते सरकारने पाठवलेले आहेत का? माझे लोक असं करत नाहीत. ते सरकारचेच असू शकतात. त्यांना दंगल घडवायची आहे. त्यामुळे पोरांनी सावध राहायला हवं, असंही जरांगे पाटीलांनी म्हटलं आहे. आपली एक तर विजयी इथून जाणार नाही तर मग अंत्ययात्रा गावाकडे जाणार. आपण हटत नाही. मी हटत नाही. मी एकदा बोललो ना, मी ते करतो. माझा स्वभाव आहे. मी जीवन जगण्यात महत्व नाही देत. मी आयुष आरामाला महत्व देणारा माणूस नाहीये. आयुष आरामाला कोणी महत्व दे. मी समाजाच्या आयुष आरामाला महत्व देतो. नसता इतका जीव जाळून घेतला नसता. बघा, ते आता 2 डॉक्टर आलते. त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगातलं. विचारा त्याला, रक्तच नाही निघलं. त्याने मग सुया टोचल्या. त्याने ते काय करून चपट होतं ते मग चपट कोचून बघितलं काय करून, त्याला काहीच नाही आलं. मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत. समाज मला किती सुखी करता येईल, आनंदी करता येईल, यासाठी मला काय योगदान त्यांच्यासाठी देता येईल. मी सांगितलं ना त्या दिवशी, मला जर देवेंद्र फडणवीस